नमस्कार, संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपले स्वागत। घेऊयात आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। आज 3 जानेवारी स्त्री शिक्षणाच्या पाया रचणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची 188वी जयंती। ज्या काळात स्त्रीला समाजात दुय्यम स्थान होतं, अशा काळात शिक्षणाचं महत्त्व जाणून सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची कास धरली आणि शिक्षण प्रसारणाचं आणि समाज सुधारणेचं महत्त्वाचं काम केलं। आज शिरूरमध्ये यानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला। प्रसिद्ध नाट्य अभिनेत्री अश्विनी तारू आणि शिरूर पोलीस स्टेशनच्या कॉन्स्टेबल शेख यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करत विविध कार्यक्रमांनी जयंती साजरी करण्यात आली। सांगली जिल्ह्यातील मिरजमधल्या मोमीन गल्ली येथे सुमारे 700 किलो मांस जप्त करण्यात आले। यामध्ये 7 जर्सी गायी आणि 4 म्हशीही ताब्यात घेण्यात आल्यात। जप्त केलेले मांस हे गोमांस असल्याच्या संशयावरून तपासणीसाठी मांसाचे तुकडे पुण्याला पाठवण्यात आलेत। या प्रकरणी तरबेज महम्मद बेपारी आणि मोहिद्दीन मुस्तफा बेपारी या दोघांविरुद्ध प्राणी संरक्षण अधिनियमन कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे। मिरज शहरातील मोमीन गल्ली येथे 2 वाहनांमध्ये जनावरांचे मांस असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि त्यानुसार मंगळवारी रात्री पोलिसांनी छापा टाकत ही कारवाई केली आहे। गेल्या काही दिवसांपासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न पेटलेलाच आहे। कवडीमोल भाव मिळत असल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला सरकारने प्रति क्विंटल 200 रुपयांचं अनुदान देण्याचा निर्णय घेतला, मात्र अजूनही या निर्णयाची अंमलबजावणी होताना दिसत नाहीये। कारण औरंगाबादमधील वैजापुरात एका शेतकऱ्याच्या कांद्याला बाजारपेठेत फक्त 52 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला। त्यामुळे उद्विग्न झालेल्या शेतकऱ्यांना कांदा रस्त्यावर फेकून आपला संताप व्यक्त केलाय। दरम्यान या प्रकारामुळे वैजापुरात 3 ते 4 तास तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्यातील मतभेद सर्वांनाच ठाऊक आहे। मात्र सातारा जिल्ह्यातील सायगाव येथील एका कार्यक्रमात वेगळंच दृश्य पाहायला मिळालं। या कार्यक्रमादरम्यान दोन्ही राजे आमने सामने आले आणि यावेळी त्यांनी हस्तांदोलन करत बातचीत केली। यावेळी उदयनराजेंनी शिवेंद्रसिंह राजेंचा खांदाही दाबला। यावरून दोन्ही राजेंमध्ये झालेल्या या डायलॉग बाजीची तालुक्यात चांगलीच चर्चा रंगली। नववर्षाच्या मध्यरात्री शिर्डी मंदिर परिसरात लावण्यात आलेला बंदोबस्त तपासणी करत असताना शिर्डीचे पोलीस उपअधीक्षक अभिजित शिवथरे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली आहे। मंदिर परिसरात मुखदर्शन घेण्यावेळी लोकांची गर्दी हटवण्यादरम्यान लावण्यात आलेला बंदोबस्त तपासणीवेळी 2 तरुणांनी वाद घालत त्यांनाही मारहाण केली आहे। यामध्ये शिवथरे यांच्या बोटाला जखम झाली आहे। या प्रकरणी संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे। नक्कल केल्याच्या संशयावरून शिक्षकाने विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे। पिंपरी चिंचवडच्या मोशी येथील नूतन महानगरपालिका प्रशालामधील 8वीच्या वर्गात काल दुपारी हा प्रकार घडलाय। आपली नक्कल करतो या गैरसमजुतीतून हिंदीचे शिक्षक व्यंकटेश कळसाईत यांनी विद्यार्थी शंकर महादेव खोचरे याला बेदम मारहाण केली आहे। एवढंच नाही तर त्याला घरी न सोडता शाळेतच बसवून ठेवलं। याबाबत शंकरने घडलेला प्रकार घरी सांगितल्यानंतर त्याची आई बबिता खोचरे यांनी भोसरी MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। या प्रकरणी संबंधित शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नागरिकांच्या सुरक्षेविषयी पुणे पोलिसांनी कंबर कसली आहे। मात्र हेल्मेट सक्ती विरोधात पुणेकरांनी आगळं-वेगळं आंदोलन उभं केलंय। हेल्मेट न घालता वेगवेगळ्या पगड्या डोक्याला बांधून हेल्मेट सक्ती विरोधात हे आंदोलन करण्यात येत आहे। याबाबत पोलिसांनी हेल्मेट सक्ती रद्द करावी या मागणीचं निवेदन आंदोलकांनी पोलीस आयुक्त के व्यंकटेशम यांना दिलं आहे। 1 जानेवारीला भीमा कोरेगावमध्ये विजयस्तंभ अभिवादन दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यवतमाळमध्येही शौर्य दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्थापित समता सैनिक दलाच्या यवतमाळ जिल्हा युनिटच्या वतीनं बसस्थानक परिसरात असलेल्या संविधान चौकातील डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं। यावेळी मानवंदना देण्यासाठी समता दलाच्या सैनिकांसह अनेक जण उपस्थित होते। नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही। धन्यवाद। औरंगाबाद जिल्ह्यातील पत्रकारांसाठी डिजिटल माध्यमात काम करण्याची सुवर्ण संधी। राज्यभरात झपाट्याने विस्तारत असलेल्या संवाद लाईव्ह टीव्ही या चॅनलसाठी औरंगाबाद जिल्ह्यात विभागनिहाय प्रतिनिधी नेमणे आहेत। ब्युरो चीफ किमान 6 वर्षांचा अनुभव आवश्यक। जिल्हा प्रतिनिधी किमान 5 वर्षांचा अनुभव आवश्यक। शहर प्रतिनिधी किमान 4 वर्षांचा अनुभव आवश्यक। सोयगाव, सिल्लोड, कन्नड या 3 तालुक्यांसाठी 1 प्रतिनिधी। औरंगाबाद, खुलताबाद, फुलंब्री या 3 तालुक्यांसाठी 1 प्रतिनिधी। गंगापूर, पैठण, वैजापूर या तालुक्यांसाठी 1 प्रतिनिधी। वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान 3 ते 4 वर्षांचा अनुभव आवश्यक। स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असल्यास प्राधान्य। आपल्या भागातील राजकीय, सामाजिक व परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक।
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आजच आपला सविस्तर बायोडेटा sanwadlivetv@gmail.com या ईमेल आयडी वर पाठवावा। संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल।